चिन्मय मांडलेकर यांनी सर्वप्रथम ज्या मराठी चित्रपटात अभिनय केले ते मराठी चित्रपट म्हणजे झेंडा। झेंडा हा चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाले। या चित्रपटात ठाकरे परिवाराशी मिळते जुळते पात्र तुम्हाला पाहायला मिळतील। या चित्रपटात चिन्मय यांनी अविनाश मोहिते नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे। चिन्मय यांचा पहिला हिंदी चित्रपट म्हणाल तर तो चित्रपट आहे तेरा बिन लादेन। हा 2010 मध्ये प्रदर्शित झाले होते। हा एक कॉन्ट्रोवर्शियल कॉमेडी चित्रपट होता। यात त्यांनी उस्मान नावाच्या पोलिसाची भूमिका साकारली आहे। उसामा कुड बिन पाकिस्तान। चिन्मय यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली 2012 मधील तू तेथे मी नावाच्या मालिकेमुळे। या मालिकेत चिन्मय यांनी प्रमुख भूमिका निभावली आहे। निघून जा आमच्या घरातून आणि आमच्या आयुष्यातून निघून जा। 2019 मध्ये प्रदर्शित झालेला हिरकणी हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असाल अशी अपेक्षा आहे। आईच्या शौर्याची कथा म्हणजे हिरकणी। तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असाल तर तुम्हाला समजेल या चित्रपटाचे लेखन खूप छान प्रकारे करण्यात आले आहे, जे प्रेक्षकांना चित्रपटगृहात बांधून ठेवते। थोडक्यात हेच सांगायचे आहे, या हिरकणी चित्रपटाचे लेखक दुसरे तिसरे कोणी नसून चिन्मय मांडलेकरच आहेत। पण माझं बाळ आई भवानी राहील पाठीशी उभी। आई भवानीला समधीकडे पोहोचता येत नाही म्हणून तर तिने आई बनवले। चिन्मय यांना लेखनाची आवड आहे। यांनी खूप छान छान नाटके लिहिली आहेत। त्यातील काही प्रसिद्ध नाटके म्हणजे बिचकी, सुकांशी भांडतो आम्ही असे कित्येक आहेत। काश्मीर फाईल्स हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असाल। या चित्रपटामुळे हिंदुस्थानाला चिन्मय यांचे ऍक्टिंग लेवल कळाले। या चित्रपटात चिन्मय यांनी बिट्टा कराटे नावाच्या आतंकवाद्याची भूमिका साकारली आहे। चित्रपटात असे दाखविले आहे, बिट्टा कराटे क्षणाक्षणाला डोळे मिचकावत असतो। ही सवय म्हणा किंवा याला आजार म्हणा, ही सवय किंवा आजार बिट्टा कराटे याला नव्हतेच। खरं म्हणजे ही जी डोळे मिचकावण्याची जी सवय आहे ती होती यासीन मलिक याला। हा यासीन मलिक सुद्धा एक आतंकवादीच होता। चिन्मय यांनी क्राइम पेट्रोल या टीव्ही सिरीज मध्ये सुद्धा एक भूमिका साकारली आहे। क्राइम पेट्रोल मधील सब इन्स्पेक्टर राजेश जाधव नावाच्या भूमिकेत चिन्मय तुम्हाला पाहायला मिळतील। उसके डीएनए से मैच करके देखो, अगर वो मैच होता है तो ही हम ये कंफर्म कह सकते हैं कि ये लाश अनिल की ही है। चिन्मय मांडलेकर आणि दिग्पाल लांजेकर यांची स्वतःची कंपनी आहे। ही कंपनी मराठी चित्रपट निर्मितीसाठी मदत करते। या कंपनीचे नाव आहे मुलाक्षर प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाशिव छत्रपती यांना प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य आपल्या नशिबी नाही, पण त्यांची भूमिका योग्यरित्या साकारून कल्पनेला आकार देणारे फक्त चिन्मय मांडलेकरच। शिवरायांच्या भूमिकेत चिन्मय साहेबांना पाहिल्यानंतर साक्षात शिवरायच आपल्या समोर उभे आहेत असे वाटते। आतापर्यंत चिन्मय यांनी 4 चित्रपटात शिवरायांची भूमिका साकारली आहे। हे 4 चित्रपट म्हणजे फर्जद, फत्ते शिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज। भविष्यात सुद्धा चिन्मय साहेबांनी शिवरायांची भूमिका साकारावी अशी अपेक्षा बाळगतो। एक वेळ तू हिरावून घेऊ शकतोस आमचा प्राण, पण कधीच हिसकावून घेऊ शकत नाहीस आमचं स्वराज्य। हर हर। तुम्हाला काय वाटतं, चिन्मय साहेबांपेक्षा कोणी शिवरायांची भूमिका चांगल्या प्रकारे साकारू शकतो? कमेंट बॉक्समध्ये आपले मत नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा। चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।